मला कळलंय तुम्हाला बाबांनी का बोलवलेत. का? आईला तुमची ओटी भरायची. ओटी? हो. साखरपुड्याचा प्लॅन आहे की काय? तुले तुझे आई वडील कोण आहे माहितीये? बाबा त्याच्याशी आपल्याला काय घेणं देणं आहे? खर्च वाचतो. आपलं मानपण आपण करायचं, त्यांचं ते करतील. बाबा मस्करी करतोय. मला म्हणायचंय तुझ्या आई वडिलांचा पत्ता याच्यासाठी पाहिजे की ती कुठे बी असतील तर त्यांना तुला आशीर्वाद द्यायला आवडेलच ना. त्याने नाही दिलं तर काय झालं, आपण दोघे मिळून त्यांचा आशीर्वाद हिला देऊ. काय ग? मी काय म्हणतो तारामती, इले आपण आपली पोरगी करून घेऊया काय, म्हणजे लफडत नाही. एक मिनिट, मनातला मनातून काढून टाका. का बाप्पा? हो, तुम्ही जर हिला दत्तक घेतला तर ही तुमची मुलगी होणार. हा, आणि ही जर तुमची मुलगी झाली तर विन्या आणि ही बहीण भाऊ नाही का होणार? बाप्पा नको नको. मग करेक्ट बोलवे पोट्ट. मग आपण हिला आपली डायरेक्ट सून करून घेऊ. हा, जे बात बाबा. आणि काळजी करू नकोस तू, लग्नाच्या दोन्ही बाजूचा खर्च राघव करेल एकटा. बस काय बाबा, करणार ना मी. तयार आहे लगेच. अरे मस्करी केली, मीच करणार दोन्ही बाजूचा खर्च. आता फक्त तुले कधी जमतंय ते सांग, म्हणजे आपण तारीख ठरवून टाकू. अरे अरे लग्नाची तारीख करते. आता कशी ठरवणार ना मॅडम? मला तुमच्याशी आता महत्वाचं बोलायचंय. बोलतोय नाही बी आता मी. नाही तरी सुद्धा मला त्यांच्याशी महत्वाचं बोलायचं आहे. विन्या हळू नाही यार, काय प्रॉब्लेम आहे? राघव 2 मिनिटं गप्पा बस जरा. मॅडम मला तुमच्याशी खरंच बोलायचंय. हा बोल बाप्पा. हा, इथे सगळ्यांसमोर एकांतात बोला ना. सॉरी, एकांतात सगळे नको नाही का? तुम्ही दोघं आज जा ना, आज जा. मॅडम प्लीज जा जा, बोल जा. मोकळे से खुले आभाळ, ती वाहणारी नदी उन्हाळा, ती धुंद लाट, ती चांद रात, किती गुपित तिच्या मनात, ती बिंदास ती बेधुंद, ती जळ उन्हाची वारा मंद, ती पावसाची सर चिंब, तिन्ही ऋतूंचे सारे रंग. Locha, love, 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 love me locha, love, 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 love me locha, love, 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 love me locha. तिची अदा ही जरा निराळी, तिची नजर ही जरा शिकारी, तिचे ते हसू जरा शराबी, तिची ही चाल जरा नवाबी, ती कोवळीशी कळी दिवाणी, नवीशी जुनी कहाणी, ती बावरीशी मृगनयनी, ती सावरीशी सांज ओली. Love, 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 love me locha, love, 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 love me locha, love, 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 love me locha, love, 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 love me locha. रेडी आहात ना मॅडम? हो मी रेडी, करा सुरू. एवढं काय काढलं तुम्ही अर्जुन? काहीतरी वेगळं बोलायचं असेल. तुम्ही अजून ऑफिस मध्ये का नाही कळवलंय आकांक्षा मॅडम?
सॉरी सॉरी सॉरी. तुम्हाला तू म्हणलं तर चालेल ना? ठीक आहे. परत परत. मी तुला केव्हाच सांगितलं होतं ऑफिस मध्ये कळवायला. तू अजून का नाही सांगितलंस आपल्या नात्याबद्दल? मी नाही सांगू शकत विनय, प्लीज समजून घे तू. विनय, तू आमच्या मंडळाचा एक मेंबर आहेस आणि तेव्हा मी तुझ्यासाठी मुली शोधत होते, माहितीये ना? हो मग काय मग आता जर त्यांना मी सगळं सांगितलं तर ते काय म्हणणार आहेत? हा, मुली शोधायचं सोडून ही मुलगी गेली आणि स्वतः प्रेमात पडून आली आणि लग्न करायला तयार झालीये. कसं दिसेल ते मला सांग? आणि माझी प्रोफाईल बिघडेल, त्यात माझी नोकरी जाईल. ती बरोबर बोलू राहिली. तिची नोकरी जाईल. अगं पण तुझे मंडळवाले अजूनही मला मुलींविषयी विचारतायत. इकडे बाबा माझी एंगेजमेंट ठरवायला निघालेत आणि तिकडे त्यांचं स्थळ बघा चाललंय. आता काय सांगायचं त्यांना? हे बघ, तू उगाच डोक्यात राग घालून घेऊ नकोस. मी सांगितलं ना तुला, मी हँडल करते. मग काय प्रॉब्लेम आहे? अहो पोट्टे वाचा वाचा भांडताय. तुम्ही काय ऐकताय? तुम्ही काहीतरी करा ना. अरे तुम्ही काहीतरी करा ना. मी विचार करून राहिलो, हा आपला इनेच आहे ना? तुम्ही जाताय की मी दरवाजा तोडू? नको, मी बघतो. अगं हँडल करते म्हणजे काय? इकडे घरातला मॅटर कसं सॉल्व्ह करणार आहोत आपण करूया सॉल्व्ह. तू जरा धीर धरलास ना तर सगळं व्यवस्थित होईल. काय घाई आहे? तुझ्या ऑफिस मध्ये कळलं, माझ्या ऑफिस मध्ये कळलं की सगळं संपलं मग. अरे पण तू असं काय करतोय? मला नोकरी नाही सोडायची आहे. विनय, आकांक्षा, जरा 2 मिनिटं बाहेर या. दोन मिनिटं थांब ना. तू 2 मिनिटं थांब आधी, आणि ते पुटीला बी बोलव बाहेर. इकडे असा. अरे विनय, हे शिकवलं मी तुले? कसं वागतो तू त्या पुट्टीशी? असं वागलो मी कधी तुझ्या आईशी? उगाच खोटं बोलू नका. उंदीर मांजराच्या भांडणाबद्दल नाही बोलत आहे मी, समजून घेण्याबद्दल बोलून राहिलो. मला सांग, तुला विचारल्याशिवाय मी कधी कोणता निर्णय घेतलाय? नाही. सांग त्याले. खरे बोलतात ते. कसं वागवतो आईले? बाप्पा हे चुकीचं आहे ना, समजून घे ना तिले. तिची नोकरी गेली म्हणजे तिला नोकरी महत्वाची आहे. हो बाबा, मला विनयवर अवलंबून नाही राहायचंय. मला उलट नोकरी करून त्याला संसारात मदत करायची आहे. बघ तारामती, नशीब काढलंस तू. काय सून मिळाली आहे तुले. हे बघ, आपण साखरपुडा कॅन्सल करून टाकू, लग्न बी पुढे ढकलू. जेव्हा केव्हा तुला ऑफिस मध्ये सांगायला जमेल त्यानंतर आपण लग्न करू, ठीक आहे? आणि बघ विन्या, तुझ्या काक्याला मी सांगतो की सावजीचं लग्न उरकून टाका. काय बारामती? तारामती, बरोबर आहे ना? काय बाबा, म्हणजे साखरपुडा नाही, निदान तिची ओटी तरी भरूया ना. हा, हे बरोबर बोलून राहिली तू. अहो बाबा, पण ऑफिस मध्ये कळलं तर काय होईल? ऑफिस मध्ये कसं कळेल? घरच्या घरी आपण करायचा कार्यक्रम, कोणाला बोलवायचंच नाही, मग कसं कळेल तिच्या ऑफिस मध्ये? नाही कळणार. घरातल्या घरात करू आणि घरातल्या घरातच ठेवू बातमी. हा. आणि बघ सुनबाई, आता तू इथेच थांब. उद्या सकाळी आपण तुझा ओटी भरायचा कार्यक्रम करून टाकू. हा, तू कधी जाणार हॉटेलवर? आई, हॉस्टेल. कधी जाणार हॉस्टेलला? कधी झोपणार? कधी उठणार? कधी तयार होऊन इथे येणार? लय उशीर होईल. त्यापेक्षा तू असं कर, इथेच झोप, म्हणजे सकाळी लवकर उरकू. हा, चल जा. काय
आकांक्षा मॅडम, मला जरा तुमच्याशी बोलायचंय. काय झालं एवढ्या रात्री? प्लीज तिकडे चला ना बाहेर. बाल्कनीत जा. बोला मॅडम, काय झालं? आमच्या हॉस्टेलमधनं फोन आला होता. अजून परत कशी नाही आली विचारायला. ऍक्च्युली आम्हाला असं अलाउड नाहीये बाहेर राहणं. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी मॅडम, एक्स्ट्रीमली सॉरी. मी तुम्हाला आत्ताच हवं तर हॉस्टेलवरती सोडतो. सकाळी मी बाबांना सांगेन, जे काय समजायचं समजून मी त्यांना. मिस्टर विनय, तुम्ही टेन्शन नका घेऊ. मी केलंय हँडल. त्यांना सांगितलंय की मी मैत्रिणीकडे राहणार. काय झालं? नाही, गंमत वाटली. म्हणजे आई बाबांसाठी तुम्ही माझी होणारी बायको आहात आणि हॉस्टेलमधल्यांसाठी मी तुमची मैत्रीण आहे. आपण एकमेकांसाठी कोण आहोत? मी तुमची मैत्रीण नक्कीच नाहीये, पण आपण मित्र तर आहोत ना. हो, आपण मित्र होत नाही का? अच्छा, मला सांगा की हे ओटी भरणं वगैरे प्रकरण किती सिरियस असतं? म्हणजे ओटी भरली आणि अर्ध लग्न झालं वगैरे असं नाहीये ना? सॉरी मॅडम, ऍक्च्युली मला पण ते नीट माहिती नाहीये. पण हे ओटी भरण्याचं संपलं ना सगळं की आई बाबा जातील परत घरी. मग तुम्हाला हे नाटक नाही करावं लागणार. आणि हे ओटी भरल्याचं आपण कोणाला सांगायलाच नको ना, म्हणजे प्रश्नच नाही. ओके, जाते मी झोपायला. गुड नाईट. हे मॅडम, मी हा सर, गुड मॉर्निंग सर. ऍक्च्युली सर, म्हणजे मी फोन यासाठी केला होता की जे तुम्हाला सांगितलं होतं ना आई बाबा आलेत. सो सर, ते ऍक्च्युली आज जरा काही अर्जंट कामं आहेत, तर आज मला जरा अवघड जाईल यायला. थँक्यू मॅडम. नाही सर, वा सुनबाई वा, काय बघतोय मी. डोळे सुकावले माझे सकाळी सकाळी. बाबा, चहा घ्या. अगं पण मला बशी लागते. ओ मम्मी बशी. नाही नाही नको, असू दे असू दे. आता मला सवय करायला पाहिजे तुझी बी. आता मी कपातून पिन चहा. असू दे. काय काय हा सकाळी सकाळी कोणाशी बोलतोय फोनवर? त्यांच्या बॉसशी. हे इन्या इन्या, बॉसला सांग आज बायकोचा ओटी भरायचा कार्यक्रम आहे म्हणावं. मी येणार नाही आज, सांग त्याले. बाबा, काय मलाही अजून इतक्यात कोणाला सांगायचं नाहीये. हा सर. नाही अहो, ते बाबा इतक्या तुमची दोघांचे विचार जुळायला लागले. अरे वा वा. सुनबाई, मला सांग, तुझा याचा अभ्यास झालाय काय का पूर्ण?
अरे वा. आया आला गाव फिरून इथे उभी राहता ना. बघ माया सोन्याकडे नक्षत्रासारखी देखणी पोरगी कशी दिसून राहिली बघ. बुजगावण्यासारखी दिसते ती. एक तर तू तिच्या एवढी हो नाही तर तिला तरी तुझ्या एवढं कर. बसा बाबा एवढ्यात कामाला बी सुरुवात केली. हा सुनबाई सासूच्या कौतुकावर जाऊ नको. आज काम करशील आणि उद्या सोडशील तर हे भाईता डेंजर आहे. पेकाडात लात घालायला कमी करणार नाही. हिन्या सांग त्याले. काय चाललंय बाबा सकाळी सकाळी का गोंधळ करताय? हा गोंधळ बरं झालं लक्षात आलं. यांचं लग्न झाल्या झाल्या गावी आपल्याला पहिले गोंधळ उरकून घ्यायला पाहिजे. हा गोंधळ तर करायचा पण तुम्ही शुद्धीत राहा. आता उगाच पोरांसमोर माझ्या पिण्याचा विषय काढू नको. तुले सांगते 2 गिलास झाले ना की यांचं सुरू होतं गप्पे बेस्टू गप्पे बेस्टू. हे पण हा मग हे पण म्हणजे बे नाही म्हणजे असं 4 चौघात बरोबर दिसतं का बाबा? काय अरे वर्षातून कधीतरी एकदा दोनदा घेतो. हे पण हिले बघवत नाही. हा मले बघवत नाही. तुले सांगते घेतल्यानंतर याची कॅसेट सुरू होते ना गप्पे बेस्टू गप्पे बेस्टू. आता गप्पा बसा खरंच तू. आता लय होते तुझं. काय सुनबाई तू पण यांच्याबरोबर मला अजून राहिली. नाही बाबा म्हणून नाही पण मला इतके छान आई बाबा मिळालेत म्हणून आनंद होतोय फार. बरं आई तुम्ही बसा मी तुम्हाला हा तुम्हाला चहा देते. इन्या तुम्हाला तुम्हाला बाप्पा. अगं मी लाजलं लेकरू. तुम्हाला लाजलं. मे बी हेल्प करू? नाही इथे ठेव शांतवली टीव्हीच्या इथे. टीव्ही जवळ हो साईडला टीव्ही नाही दिसणार. टीव्ही बघायचंय तुला. तुम्हाला मी ते लागलं बघायला तर काका कुठे बाळा एक काम करायचं शुभ कार्याला पूर्व पश्चिम ठेवायचं म्हणजे पाटावर बसणाऱ्याचं तोंड पूर्वेकडे असेल तर अप्रतिम. ओके मग पूर्व ही पूर्व हा आणि ही पश्चिम. अच्छा बसणाऱ्याचं तोंड इथे इकडे अगदी कर. वा या पोरायले दिशा बिशा काय. किती छान रांगोळ्या काढून राहिलं पोट्ट्या. या पोटींचं कौतुक करून राहिली. तुझी सून कुठे आहे? पोट्टीला तयार व्हायला वेळ लागतो. थांबा जरा. हो काका काकूंचं बरोबर आहे. तुम्हाला माहितीये का माझ्या स्वतःच्या लग्नात विचार करा माझ्या लग्नात मीच तासभर उशिरा गेले होते. काय सांगतेस मग? हो मला खूप टेन्शन आलं होतं. म्हटलं येते का नाही बाई कॅन्सल करावं लागतं की काय. या नवरदेव या. काय छान दिसते लेकरू. आता डोक्याला बाशिंग बांधलं की नवरा तयार. आई आजच लग्न नाही लावायचंय. आज फक्त ओटीचा कार्यक्रम आहे लक्षात आहे ना? हा ना बाप्पा. अरे एकदा ओटी भरली की लग्न लागायला किती वेळ लागतोय? आज टेन्शन घेऊ नकोस फक्त एन्जॉय कर. नागपूरकर याच्या चेहऱ्यावर असं बळी द्यायला नेतात असे भाव काय तो? एक प्रकारचा जसा बळीच ना. काय नक्षत्रासारखी दिसते सून माझी. हा हा विनया बायकोचं कौतुक करायला शिक आतापासून. बघ माझ्याकडून शिक काहीतरी.
कौतुक केलं की अंगावर मास चढतं. हे बघ माझा परिणाम. काय आहे काय बाबा सुनबाई, अगं ये सुनबाई, हाय. ये पाटावर बसते ना. चल बस ये बस. हा अगं आहे बेटा, तिकडे तोंड इकडे इकडे हा इकडे. रांगोळी. हा 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 ये गाडी सांग ये बस. आता आमच्या पाय पड. तुमच्या कशाला हे बघ, माझं लग्न आधी झालंय, मी सिनियर येतो. मी यांच्या पाया पडणार नाही. सिनियर म्हणून त्याच्या पाया पडू नकोस, पण वहिनी म्हणून जर पाया पडायचे असतील तर माझ्या पाया पडू शकतो. वा जाऊ दे. आपल्यापेक्षा मोठ्या माणसाच्या पाया पडायचं लग्न झाल्यावर. कोणी सांगितलं ना तर पाया पडायचं. मिसेस मोरे राहू दे, नको पडूच पाया. चला पाया पडा. आकांक्षा पाय पडावं. नाही, हो, ते- 2 3. अभिनंदन अभिनंदन. झालं ना सगळं, आपण सेल्फी काढूयात का? चला